नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललेलो आहे पोहण्यासाठी ढोवरती ओढ्यावरती. तर तुम्ही बघू शकता आज आमची मित्रमंडळी येत आहे हळूहळू. बघू शकता सगळी पोरं येत आहेत. सगळी पोरं आता जमा होत आहेत. चाललो आहे. हा बघा खातोय, बघू शकता काय खातोय, काय खातोय, चपाती भाजी. हा तर बघा आता आम्ही चाललेलो आहे. सगळी पोरे आलेले आहेत. आता आम्ही पोहायला चाललेलो आहे ओढ्यावरती. बघू शकता आमची मंडळी पोरं आता चाललेले आहेत पोहण्यासाठी. आता बघू शकता आमचा राहुल भाई, सगळी पोरं जाणार. कशा बघा उड्या मारतायत मित्रांनो. आता बघू शकता सगळी गँग इथे आलेले आहेत. फणसाच्या झाडापाशी आलेले आहेत सगळेजण, बघू शकता. आता आपण हे जाऊ निघूया. रोया हाय तिकडे, बाकी हे रोया बघा आला. दुसरा रोया येतोय, शेणाच्या गोण्या उचलते. आपण निघूया, चल दादा निघूया चला. तर मित्रांनो आता आपण चाललेलो आहे तिकडे जंगलामध्ये खाली. तिकडे आहे आपला ढो. तर आपण तुम्हाला मी दाखवतो आपला पाऊल वाट रस्ता. तर आता शेतीचे काम वगैरे सुरू झालेलं आहे. कौलं वगैरे पेटवायला सुरू झालेलं आहे. तरव वगैरे लावत आहेत लोक. तर आता आपण चाललेलो आहे वाटेने रोडने असं. आम्ही आता चाललेलो आहे बघा, तुम्ही बघू शकता. मागे आमचे मित्रपरिवार आहेत आणि आम्ही आता बघा जंगलाच्या ह्या पाऊल वाटेने चाललेलो आहे ढोच्या दिशेने. आणि आमची मित्रमंडळी आताच दम भरायला लागलेला आहे, बघू शकता. खूप लांब आहे, लय लांब आहे मित्रांनो. हीच ती मज्जा असते मित्रांसोबत रानोमाळ जंगलात फिरण्याची आणि जंगलातून पोहायला जाण्याची. तर आज थोडेच मित्र आलेले आहेत, बाकीचे कामानिमित्त बाहेर गेलेले आहेत. आणि आम्ही आता थोड्या वेळात 15-20 मिनटामध्ये पोचणार आहेत. तर तुम्हाला मी थोड्या वेळात सगळा व्ह्यू दाखवणार आहे. तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये असेच राहा आणि बघा. आणि आम्ही आता बघू शकता थोड्या जंगलातून चाललेलो आहे पाऊल वाटेने. तुम्हाला आम्ही प्रत्येक ब्लॉगमध्ये जंगलाच्या वाटा पाऊल वाटाने जंगल दाखवत असतो. आणि बघा मागून माझा खास मित्र राहुल करांडे शिव्या देत आहे, बोलत आहे की मला पण ब्लॉगमध्ये घे. तर मित्रांनो आता आम्ही 1-2 करवंदीचे पण झाडं तुम्हाला दाखवणार आहे. आणि करवंद पण तुम्हाला कसे लागतात ते पण दाखवतो. हे बघा ते मित्रांनो गावाची खूप भीती आहे. खाली उतरल्यावरती गावा पाणी प्यायला येतात. तर बघूया जर गावा वगैरे दिसलं तर त्यांचं दर्शन तुम्हाला लवकरच दाखवतो. हे बघा दर्शन, हे दर्शन बघू शकता. काय व्ह्यू आहे, काय व्ह्यू आहे. तर मित्रांनो एक मित्र राहिला होता जो काम करत होता, तो आता पळत जंगलाच्या वाटेतून आलेला आहे. बघू शकता तुम्ही, पळत पळत आम्हाला गाठायला आलेला आहे. आणि मित्रांनो हीच ती वाट आहे. या वाटेने आम्ही पाळशी या गावी जातो. शॉर्टकट रस्ता आहे जंगलातून आणि इथून आम्ही पाऊल वाटेने चालत जातो. तर तुम्ही बघू शकता ही ती पाऊल वाट आहे. पाय घसरत आहे, भरंगळ आहे. मित्रपरिवार चाललेले आहेत पुढे. तर आपण पण आता जाऊया फटाफट.
हा सीन शूट केलेला आहे आणि आता बघा पोरं कसे रप्पा चाललेले आहेत आणि आम्ही आता फटाफट आपल्या ओढ्याच्या दिशेने चाललेलो आहे जिथे पोहणार आहे आपण. दे जंगलाच्या मधोमध एका ठिकाणी आहे, त्याला ढो बोलतात आणि आपण आता पोचणार आहे. थोडाच रस्ता राहिलेला आहे आपला आणि आपण भेटू आता थोड्या वेळाने, तुम्हाला दाखवतो मी. तर मित्रांनो आता आम्ही चाललेलो आहे, 5 मिनिटाच्या अंतरावरती राहिलेला आहे ढो. जांभूळ नाही पाऊलवाट एकदम घसरण आहे, बघू शकता. एकदम पाय बी घसरत आहे, एकदम पानांमुळे पाऊलवाट घसरत आहे. करवंद पिकले असतील की त्या दिवशी होते त्या दिवशी करवंद पिकले असतील की कच्ची होते तर नाही लाल उठायला झाले. हा मग असतील, पिकली असतील. ए राहुल्या करवंद बघ पिकली, तू भिकर तोडायच पहिला. तर मित्रांनो या ब्लॉग मध्ये पहिली शिवी दिलेली आहे रोहित पवार यांनी आणि बघू शकता टीव्हीचं ओपनिंग केलंय, शिवीचं ओपनिंग केलेलं आहे आता. आणि अशा शब्दांनी की भिकार तोडायची पहिली शिवी दिलेली आहे रोहितने रोहितला दिलेली आहे. रोहितने रोहितला शिवी घेतली. तर आता हे दोघं पण काय बोलायचं. आता पाऊलवाट एकदम खतरनाक आहे, बघू शकता पाय घसरत आहेत. हे दोघं फक्त पळत आहेत पुढं. तर मित्रांनो आता तुम्हाला मी थोड्या वेळातच करवंदीचं झाड दाखवणार आहे, रानमेवा. तर तुम्ही रानातली काळी मैना आहे ती, रानातली काळी मैना. तर तुम्हाला मी दाखवतो थोड्या वेळातच करवंदीचं झाड. ब्लॉग मध्ये राहा, थांबायला लागतंय. हे आपण लास्टला राहतोय. मित्रांनो आता आपण करवंदीच्या झाडापाशी आलेलो आहे, तर तुम्हाला दाखवतो. इथे करवंद आलेले आहेत पण करवंद कच्चे आहेत, जरा पिकलेले नाहीत ह्या करवंदीचे, तुम्ही बघू शकता. पण पिकतील भावा आता लगेच 4-5 दिवस. हे बाबा थांबता ना मी तिकडे 4 दिवसात इकडे पिकलाय बघ. 4 दिवस. हा हे बाई हे थांब 1 मिनिट बे, बघू शकता हे पिकलेलं आहे. आलो थांब. बघा पिकलेले आहेत करवंद. पुढे एकदा आता हा बघ हे बघ खूप सारे भेटलेत. काढ मग आता. हे बघ तर मित्रांनो आता इथे जरा ह्या करवंदीला लेट पिकवण चालू झालेली आहे. वरती 2 आहेत. काढ की. तिथे वरती थांब. 2 आहेत दादा, वर आहेत 4 आहेत बघ. 1 मिनिट थांब. तर बघू शकता, दाखव दादा करवंद दाखव. वेट खूप भारी लागतात, आंबट गोड. थांबा. हा खूप छान लागतात आंबट गोड खायला. हो गाव काय रानचा मेवा. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला थोडाफार रानमेवा भेटलेला आहे. आता आपण थेट चाललो आहोत आपण कुठे. आता आपण थेट काय लागले पण भावा लय अडचणी राहते. पिकायला लागलेत पण मित्रांनो थोडेच आहेत. त्याचा काटा घुसला की रात्रपर्यंत चढ जाणार. आणि आता आपण पोचलेलो आहे आपल्या ढोवरती. हे लांब आहे. तर बघू शकता मित्रमंडळी, केवढीशी जांभळ आहे बघा. आणि जांभळ जांभळीचं झाड आहे पण याला अजून पिकलेलं नाहीत. बघू शकता मित्रमंडळी इथे बसलेली आहे. आळू नाही हो घरचं होईल का हो. बघू शकता मित्रांनो पोरं आलेले आहेत हे म्हणा वाळलंय इथे. ही आणि कसली आहे पण पिकायच नाही लागलेली. आपण आता ओढ्यावरती पोचलेलो आहे. ओढ्याच्या बाजूला ही जमीन आहे, ही सध्या पाण्याच्या प्रवाहामधून वाहून गेलेली आहे आणि तिचा ओढ्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. आणि आमची मंडळी आता चाललेली आहे ओढ्याच्या दिशेने. हा बघू शकता समोर ओढा आहे, हा ओढाच आहे. आणि आपल्याला
दुसऱ्या ओढ्यावरती जायचं आहे. तर दुसऱ्या ओढ्यावरती जायचं आहे कारण इथले वरच्या साईडचे आणि खालच्या साईडचे 2 ढो होते ते सगळे मुजलेले आहेत पावसाच्या प्रवाहामधून. तर आता हे बघू शकता आमचे मित्र कसे करवंद खात आहेत. काळी भरलेली करवंदी भेटलेली आहे आम्हाला. बघू शकता सगळं खाऊन टाकलं. बघू शकता मित्रांनो. चला चला मित्रांनो. तर आपण बघू शकता हा ओढा आहे. हा असा खाली जातो. असंच आपल्याला खाली एक प्रसिद्ध रेडेड हो म्हणून आहे त्याच्या इथून आपल्याला खाली जायचं आहे. एक नवीन ढो शोधलेला आहे मित्रांनी. बघू शकता व्ह्यू मित्रांनो. आंबा दाखव. हा आंबा भरलेला आहे पण हा आंबा सगळा खट्टांबी आंबा आहे. याचा उपयोग काहीच नाही. लोणचं करते त्याचं लोणचं बनवू शकता फक्त. बाकी काय नाही. आणि पोरं दमलेले आहेत. इथे एखादा गौ किंवा प्राणी वगैरे दिसला तर तुम्हाला नक्कीच दर्शन करून देतो. हा एक रेडेड होम म्हणून होता जो आता काही माती आणि दगडांमुळे मुजून गेलेला आहे. तर आपण नाकारूया याला. पहिलं तिथवर मित्रांनो पाणी असायचं पण आता हा ढो पूर्ण विजलेला आहे मुजलेला आहे. आणि हे बघा तुम्ही बघू शकता मित्र चाललेले आहे सगळे नवीन ढोच्या शोधात. तर मित्रांनो मी तुम्हाला थोड्या वेळात आता 5 मिनिटाच्या दुरीवरती आहे नवीन ढो ते तुम्हाला मी दाखवतो. आणि इथे जरा प्रवास थोडा दगडांचा आहे. मोबाईल घेऊन चालता येत नाही त्यामुळे मी तुम्हाला थोड्याच्या सगळा व्ह्यू दाखवतो. तर मित्रांनो बघू शकता आंबे कसे आहेत. तर मित्रांनो बघू शकता हे असेच आंबे पडलेले आहेत रानामध्ये. या निसर्गाच्या सानिध्यात या ओढ्यांच्या प्रवाहात जंगलामध्ये हे बघा असे आंबे पडलेले आहेत. अजून असं बोलायला तर खूप आहेत जंगलामध्ये झाडं. इथे कैरीची झाडं म्हणजे त्याला आपण आंबा पण बोलतो. हे सगळे असेच पडलेले आहेत. सगळ्यांनी नीट काळजीपूर्वक प्रवास करा मित्रांनो. वाट खूप खतरनाक आहे. अजून आम्ही तुम्हाला दाखवतो. बघू शकता मित्रांनो आता ढोच्या दिशेने चाललेलं आहे. बघू शकता मित्रांनो बघू शकता याच्यात पण पोहायची सुविधा आहे पण आपलं झाड पडल्यामुळे आपण याच्यामध्ये पोहायचं नाही. खाली ढो आहे त्याच्यावरती जायचं आहे. बघू शकता काय जन्नत व्ह्यू आहे. निसर्गाच्या सानिध्यात काय व्ह्यू आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण पोहोचत आहे जंगलाचा प्रवास करत. आता आपण बघू शकता मित्रमंडळी सगळी चाललेली आहे. मित्रांनो बघू शकता काय दगड आहेत. आपण जिथे उभे आहोत ते पण बघा कसे मोठे मोठे दगड आहेत. असे ओढ्याच्या दिशेने आपण चाललेलो आहे. आणि बघू शकता तुम्ही थांबा तुम्हाला मी दाखवतो. बघू शकता
कसे दगड आहेत. मित्रांनो आता आपण चालत आहे. रस्ता खूप खडतर आहे आणि वाट खूप भयंकर पण आहे. मोबाईल घेऊन मित्रांनो प्रवास करायला खूप त्रास होत आहे, कारण तुम्ही बघू शकता कसं आहे, दगडातून चालायचं आहे. याला पाय घसरला तर चला मोबाईल नाही तर मी तरी जाईन. बघू शकता एक अशी गँग चाललेली आहे. बघू शकता खूप खाली आहे ओढा. आपण आता 1 मिनिटाच्या दुरीवरती आहे. तर आपण आता बरोबर ढोवरती पोचणार आहे. तिथले काही सीन आपण शूट करू. त्यानंतर आपला ब्लॉग तिथे संपवण्यात येईल, कारण आता मोबाईलची बॅटरी खूप कमी राहिलेली आहे आणि प्रवास खूप खराब आहे मित्रांनो. रिस्की काम आहे खूप. आता तुम्ही बघू शकता चालायचं म्हणलं तर कसं चालावं लागते. मोबाईल खाली पकडलाय कारण वर धरून चालता येत नाही. बघू शकता काय व्ह्यू आहे. मागच्या साईडला ढो आहे. आता दर्शन करणार आहे. आपण चॉकलेट खाल्लेलं आहे. एनर्जी आपली संपलेली आहे मित्रांनो. बघू शकता प्रवास कसा आहे. बघू शकता मित्रांनो हा व्ह्यू कसा व्ह्यू आहे तो बघा. आपला ढो तिथे आपण आता पोहणार आहे. हे बघा कशा मोठ्या मोठ्या दगडे आहेत. बघू शकता काय ढो बनलेला आहे. एकदम खोऱ्यामध्ये बनलेला आहे. डोंगराच्या खोऱ्यामध्ये मधोमध बनलेला आहे. तर आपण आता पोहणार आहे. तो पण तुम्हाला मी दाखवतो. ते बघू शकता सगळे मित्र परिवार आलेले आहेत. मित्रांनो आता सगळी पोरं कपडे काढून इथे पोहणार आहेत. बघू शकता व्ह्यू खतरनाक व्ह्यू आहे. या डोंगराच्या खोऱ्यामध्ये असा एक ओढा आहे ढो, जिथे आपण पोहणार आहे. इथे खोली खूप आहे. इथे आपण आता काही शूट करणार आहेत आणि याच्यामध्ये पोहतोय दाखवणार आहे. बघू शकता. आणि आता आपण पण कपडे काढून पोहणार आहेत. मार बघा सुरुवात केलेली आहे पोरांनी. कसं बघा खतरनाक व्ह्यू आहे. खोजी खूप आहे इथे. पोरं पोहत आहे. खोल आहे मधी. खोदा बघू बघा. सुळी मास्टर रोहित पवार बघा. खूप मजा मित्रांनो. आता आपण थोड्या वेळात पोहणार आहे. इथे मित्रांनी सुरुवात केलेली आहे. बघू शकता मित्रांनो काय व्ह्यू आहे. मित्रांनो पोहण्याची मजा खरी म्हटलं तर गावीच आहे. आता आपण पण पोहणार आहेत. आपल्याला पण उत्सुकता राहिलेली आहे. आपण पण आता लगेच उतरणार आहेत. कपडे काढून तुम्हाला दाखवतो मी थोड्या वेळात. आता आम्ही बघा पोहून झालेलो आहे. आता निघालो आहे. अंग बिंग पुसलेलं आहे. बघा आमचे सगळे मित्र परिवार निघालेला आहे. ढो बघा कसा आता शांत झालेला आहे. सगळं वातावरण शांत झालेलं आहे. आता आम्ही निघालो आहे. आता आम्ही घरी चाललो. तर भेटू आता मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग मध्ये. आता चार्जिंग नाही मोबाईल मध्ये. आता व्हिडिओ नाही काढू शकत आम्ही. आता डायरेक्ट पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू.